चला आज बनवूया हॉटेल स्टाईल चिकन दम बिर्याणी. यासाठी आधी चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यामध्ये नंतर हळद, तिखट, गरम मसाला, धने पावडर, कांदा लसूण मसाला, मीठ, इलायची, लवंग, ब्लॅक पेपर, बडी इलायची, चक्री फूल, सिनेमन स्टिक्स, अद्रक लसूण पेस्ट आणि दही हे सर्व टाकून चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यात एक लिंबू पिळून घ्यायचा आणि थोडेसे जिरे टाकून व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं. थोडासा पुदिना टाकून 2 तास व्यवस्थित मॅरिनेशन होण्यासाठी ठेवून द्यायचं. बिर्याणी म्हटलं की खूप सारा कांदा लागतो. मग आपण भरपूर कांदा लांब लांब कट करून घेतला आणि आता आपण त्याला फ्राय करूया. हाय हीटवरती 10 ते 15 मिनटं कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. त्यामुळे कांदा मऊ पडत नाही आणि व्यवस्थित क्रिस्पी फ्राय होतो. आता फ्राय झालेला कांदा काढून घेऊया. चिकन मॅरिनेशनला ठेवून 2 तास झालेले आहेत. कांदे फ्राय केले, थोडंसं तेल काढून घेतलं आणि आता आपण त्यातच चिकनला फोडणी देऊया. मॅरिनेशनच्या वेळेस आपण सगळं साहित्य टाकलेलं आहे, त्यामुळे आता नवीन काही ॲड करायची गरज नाही आहे. आता चिकन फ्राय होईपर्यंत आपण राईसची तयारी करूया. त्यासाठी एका मोठ्या पातेल्यात खूप सारं पाणी घ्यायचं. तांदूळ जेवढे आहेत त्यापेक्षा जास्तच पाणी घ्यायचं. कांदा फ्राय केलेलं तेल उरलं होतं, ते तेल थोडंसं टाकून घेऊया. यात 4-5 तेजपत्ता, इलायची, दालचिनी थोडीशी कट करून टाकूया. थोडेसे जिरे आणि 4 मिरच्या टाकू. नेहमीपेक्षा आता दुप्पट मीठ टाकून पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना टाकून 15 मिनिट आपण बासमती तांदूळ भिजण्यासाठी ठेवले होते ते यामध्ये टाकून घेऊया. आता हा भात आपल्याला कंप्लीट पण शिजवायचा नाहीये आणि खूप कमी पण शिजवायचा नाहीये. एक साधारण 80% भात आपण शिजवून घेऊया. इकडे आपलं चिकन पण व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. आता आपण दम देण्यासाठी लेअरिंग करून घेऊया. त्यातलं थोडंसं चिकन काढून घेतलं. आता वरती आपण तो 80% शिजलेला भात त्याचा लेअर देऊया. त्यावरती ते उरलेलं चिकन टाकून त्याचा लेअर देऊया. वरतून तो फ्राय केलेला कांदा टाकूया आणि वरतून पुन्हा भाताचा लेअर देऊया. सगळ्यात वरती परत फ्राय केलेला कांदा. कलर येण्यासाठी थोड्या वेळापूर्वी हळद आणि थोडंसं केसर भिजत ठेवलं होतं ते टाकून घेऊया आणि खूप सारं तूप टाकून घेऊया. मी इथे कुकरमध्ये दम देणार आहे म्हणून कुकरची फक्त शिट्टी काढलेली आहे. रिंग न काढता त्याला 10 मिनिटासाठी मीडियम गॅसवरती ठेवूया. 10 मिनिटानंतर त्यावरती तवा ठेवून त्यावरती तो कुकर ठेवूया आणि गॅस मीडियम टू लो फ्लेमवरती
30 मिनटं दम देऊन घेऊया. अँड ऑफकोर्स चिकन म्हटलं की यांची मदत तर घ्यावीच लागेल. शाबास बेटा. तर अशा प्रकारे आम्ही दोघांनी मिळून बनवलेली ही मस्त डिलिशियस चिकन दम बिर्याणी रेडी आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.